अण्णांना आम्ही विनंती केली की अण्णा आता तुम्ही याच्यात जातीने लक्ष द्या. तुम्ही जरी भाजपच्या नजरकैदेत असले, दडपणाखाली असले, तरी पण आता मात्र तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही मरणाची भीती बाळगू नका. मी गांधींचा दाखला दिला. गांधीजींना गोळ्या घालेच तर ते लढत राहिले. ते असे थकले आणि एकांतात बसले आणि मंदिरात गेले असं नाही. तसं अण्णांनी सुद्धा करावा असा माझा आग्रह होता. आणि मी आणि जितेंद्र भावे यांनी त्यांना खूप आग्रह केला की अण्णा तुम्ही उठा आणि जंतर मंतरवर उपोषणाला बसा. आता बघा बा, अण्णांनी तर रिस्पॉन्स दिला, हो तर म्हटलं. आता ते काय करतात ते त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की वा सरकारने आणि सरकारमधील मंत्र्यांनी त्या आंदोलनकर्त्या अभिजित दिपके आणि सोनम वांगचुकशी चर्चा करावी आणि चर्चेतून प्रश्न सुटतात. अहो अण्णा पण ती चर्चा करायलाही तयार नाही आहेत. ते आता माणसाच्या रूपात नाही आहे, ते राक्षसाच्या रूपात आहे. ते चर्चा करणार नाहीत. म्हणून यांच्या विरोधामध्ये भारतातील जी काही सज्जन शक्ती असेल, तरुणांची, समाजसेवकांची, काही राजकीय पुरुषांची, वैज्ञानिकांची, कलावंतांची, साहित्यिकांची, ती सज्जन शक्ती आता या आंदोलनामध्ये उतरली पाहिजे. त्याशिवाय मोदी आणि शहाचे डोळे उघडणार नाहीत. ही माणसं आता वेगळ्या स्तराला गेलेली आहेत. हे पुराणातला रावण आणि आधुनिक हिटलर मुसोलिनीसारखे वागत आहेत. म्हणून आम्ही अण्णांना विनंती केली. अण्णांनी मान्य केलं. आम्हाला बरं वाटलं. आता आम्ही वाट पाहतो की अण्णांनी त्या ठिकाणी कधी जातील. तोपर्यंत संपूर्ण भारतामध्ये हे प्रकरण पेटलेलं आहे. आणि याच्यापुढे असं होईल की मोदी आणि शहाला सरकार चालवणं मुश्किल होईल. कारण हे सरकार लोकशाहीचं आहे, तर लोकांची कदर केलीच पाहिजे असं